आज आम्ही चाललो आमच्या गावी आणि रियांशची दिवसभराची मज्जा बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. तर आज गावी निघालो होतो. असंच भरपूर दिवस झाले गेलो नव्हतो म्हणून आज जाण्याचं नियोजन केलं होतं. आणि त्यासाठी रियांशला आता भरपूर दिवस झाला तोही गेला नव्हता. मग आता जसं मोठं झालं आता त्याला कळायला लागलं आहे आणि पूर्ण शेतामध्ये त्याचं फिरणं चालू होतं. आमच्या शेतामध्ये चिक्कूचं झाड आहे, सीताफळाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे, पेरूचं झाड आहे. तेच त्याचं बघणं चाललं होतं. आणि मी त्याला दाखवत होते की किती मोठे मोठे पेरू इतक्या खाली फांदीला लागलेत. आणि तो तोडण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला तुटत नव्हतं. तेच त्याचं चालू होतं इकडं. आणि तो मला सारखं विचारत होता की आपण इथंच खायचं आहे का, विदाऊट धुता. असं सगळं चालू होतं. फ्रेश होते फळं, त्यामुळं मी धुण्याचं काही हे केलं नाही, त्याला असंच खायला दिले होते. आणि अगदी गोड होते. आतून लाल कलरचे पेरू होते. एक पेरू तो पूर्ण खाल्ला होता तिथे शेतामध्ये. आणि इकडं इडलिंबूचं पण झाड आहे आणि त्याला खरंच वाटत नव्हतं की लिंबू इतकं मोठं असू शकतं आहे. तो पहिल्यांदाच बघत होता. आणि भरपूर इडलिंबू लागलेत झाडाला आणि भरपूर मोठ्या मोठ्या आकाराचे आहेत. तेच तो इकडं बघत होता आणि सारखं सारखं हात लावण्याचा प्रयत्न करत होता आणि तोडण्याचा प्रयत्न करत होता. त्याला माहीत नव्हतं झाडाला काटे असतात ते. आणि तुम्ही बघू शकता पेरू त्याला अजिबातच सोडायचा नाही आहे. आणि इथं हे गवत काढण्याचं यंत्र आहे. आणि त्याला वाटतं की हे सायकल आहे आणि वेगळीच काहीतरी सायकल आहे म्हणून तो खेळण्याचा प्रयत्न करत होता आजोबांसोबत. आणि मीही थोडं हरभऱ्याची भाजी तोडून घेतले. भरपूर कवळी आणि ताजी आणि विदाऊट आम्ही त्या झाडांना रसायनं मारलेली नाही आहेत. एकदम फ्रेश आहेत ते. आणि इकडं त्याचं खेळणं चालू आहे मातीमध्ये. इथं तर घराजवळ आमच्या माती त्याला मिळत नाही खेळायला. इथं तो मनसोक्त खेळत होता मातीमध्ये. आणि सगळी माती गोळा करून त्याला झाड बनवायचं असं काहीतरी खेळणं चालू होतं त्याचं. बरेच दिवसांनी आम्ही गेलो होतो गावाला. आणि आम्ही लास्ट टाईम गेलो होतो तेव्हा तो फार छोटा होता आणि अर्धा दिवस त्याचा झोपण्यातच गेला होता. पण जेव्हा आज गेलो होतो तर तेव्हा त्याचं दिवसभर अख्खा दिवस तो खेळत होता शेतामध्ये. आणि सगळ्या तिथल्या गोष्टी खात होता, एन्जॉय करत होता. ते बघून फार छान वाटत होतं मला. कारण की तो मागच्या वेळेस फार रडत होता, फार लहान होता तेव्हा जेव्हा आम्ही गेलो होतो. ह्यावेळेस तो फुल एन्जॉय केला आहे. आणि भरपूर दिवसांनी आम्ही फिरायला गेलो म्हणून मला थोडंसं वेगळं वाटत होतं आणि त्यालाही वेगळं वाटत होतं. आणि आमचं शेत आहे, आत्ताच लागवड झाली आहे त्यामुळे इतकं काय मोठे झाले नाहीत रोपं. आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही गेलो होतो आणि रियांश पहिल्यांदाच असं शेतातून येत होता. त्याला चालायचं कळत नव्हतं. आणि इतका थकला होता तो खेळून दिवसभर. सगळं एन्जॉय करून, सगळं बघून त्याला सगळं ट्राय करायचं होतं. सगळं करून शेवटी गाडीत येताना झोपी गेला होता. थँक्यू फॉर वॉचिंग.